आपल्या सोबत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नाना भाऊ, काय सांगणार? एकूणच प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. कसं बघताय एकूणच काँग्रेस ला काय वाटतंय या निवडणुकीबाबत? बघा, आता पहिल्या फेजच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. आजपासून प्रचार सुरू झालेला आहे आणि आज आपण चित्र पाहतो की पूर्व विदर्भात तरी 5ही जागेमध्ये काँग्रेस जिंकेल आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि BJP-बद्दलचा जो राग आहे तो स्वाभाविक आहे की लोकांच्या मनात आहे. ज्या आशा आणि अपेक्षांनी BJPला गेल्या 10 वर्षात लोकांनी निवडून दिलं, हे सगळे सक्सेल फेल झालेले लोक आहेत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये महागाईचा असेल, बेरोजगारीचा असेल, शेतकरी विरोधी धोरण BJPचं असेल, गरिबांच्या विरोधातलं धोरण असेल आणि काँग्रेसच हा त्याला एक पर्याय आहे आणि त्यानिमित्तानं आणि विशेष करून संविधानिक व्यवस्थेला जो धोका निर्माण या लोकांनी करून ठेवलेला आहे. आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामाचं वाक्य मी ऐकलं की आम्हाला सगळ्या भ्रष्टाचारी लोकांसाठी आमचे दारं उघडे आहेत. त्याच्यात त्यांनी अशोक चव्हाणचाही उल्लेख केला, अजित पवाराचाही उल्लेख केला. म्हणजे सांगायचं तात्पर्य मैं न खाऊंगा न खाने दूंगा जे मोदीजी म्हणायचे त्यांचं पितळ उघडं झालेलं आहे. वास्तविकता लोकांच्या समोर आलेली आहे आणि काँग्रेसच हा देश व्यवस्थित चालवू शकतो, काँग्रेसच्याच हातात आम्ही सुरक्षित आहोत, ही भावना जनमानसात झालेली आहे आणि त्याच्यामुळे 5ही जागा विदर्भातल्या पहिल्या फेजमध्ये आम्ही जिंकू. म्हणजे अशोक चव्हाणांचं नाव घेतलं ते अशोक चव्हाण म्हणतात की एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेसला महत्त्व होतं, परंतु आता काँग्रेसला महाराष्ट्रात कोणी विचारत नाही. असं आहे की ज्यांनी काँग्रेसच्या भरोशावर एवढी मालमत्ता कमवली, भ्रष्टाचार केलेत असं म्हणायचं का? आणि सत्ता भोगलेली लोक ज्यांनी काँग्रेसच्या भरोशावर सत्ता भोगली त्यांची ओळख काय? अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? आज त्यांच्या मतदारसंघात त्यांची हालत खराब आहे आणि म्हणून एखाद्या माणूस जो कपडे फाडतो स्वतःचे, तशी परिस्थिती अशोक चव्हाणांची झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा तुम्ही आपलं गिरेबान पहिले झाका. काँग्रेस हा पक्ष या देशाच्या स्वातंत्र्याचा लढ्यातला पक्ष आहे आणि काँग्रेस हा पक्ष या देशाच्या स्वातंत्र्याला कायम ठेवण्यासाठी त्या पक्षाचं बलिदान आहे. त्यामुळे काँग्रेसवर बोलण्याची लायकी त्यांची नाही आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवर बोलू नये असे आम्हाला असा माझा त्यांना सल्ला आहे. अशोक चव्हाण म्हटले की इतर पक्षाच्या याद्या आल्या परंतु काँग्रेसची यादी आलेली नाही. काल जो प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला त्यालाच मिळता जुळता त्यांचाही आरोप होता. आम्ही उत्तर देतो आहे. थोडा 4 दिवस थांबा, तर रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मी त्यांच्या घरात जाऊन बोलतो. मला असं बाहेर बोलता येत नाही. योग्य वेळेची संधी पाहतो आहे. थांबा 4 दिवस. सांगली आणि कराडबाबत काय भूमिका? काल जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये बैठक झाली, जवळपास 1.5 तास बैठक चाललेली आहे. प्रक्रिया आहे. 2-3 जागेचा इश्यू आहे. आमच्यापेक्षा तर महायुतीमध्ये जिथं अशोक चव्हाण गेलेले आहेत त्यांचं आता काय स्वागत होतं की काय होतं तर समजेल त्यांना पुढच्या काळात. तिथं तर मोठा गोंधळ चाललेला आहे, महाभारत चाललेलं आहे. मुख्यमंत्री गायब होऊन जातात कारण की त्यांचे लोक त्यांच्या अंगावर चढतात. देवेंद्र फडणवीस आपली पाऊल वाजवत आहे, बोगस पिक्चर दाखवायला आवाहन करतात आमच्या नेत्यांना. त्यांना म्हणा मुन्नाभाई MBBS पहा, महात्मा गांधीचा पिक्चर, तो सुपोर्टुपोर झालेला आहे. सांगली आणि साताऱ्याचा तिढा सुटेल काय आहे? कुठल्याच लेवलला आज संपेल. प्रकाश आंबेडकर 4 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यांनी तुम्हाला 7 जागेवर समर्थन केलं, तुम्ही अकोल्यात समर्थन करणार. 2 तर जाहीरच केलं त्यांनी, अकोला आणि नागपूर. आम्ही त्याचं उत्तर देऊ म्हटलं. 4 तारखेपर्यंत थांबा. तुम्ही जाणार आहे का अकोल्याला तुमचा उमेदवारी अर्ज भरायला? तुम्ही पण जाणार अशी चर्चा आहे तुमच्या उमेदवार काँग्रेसचा उमेदवार. 4 तारखेपर्यंत थांबा, आम्ही सगळं उत्तर देऊ. आतापर्यंत वंचितच्या गोष्टी करणारी लोक, नाना पटोले पण वंचितच आहे ना, मागासवर्गीय आहे, एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि त्याच्यामुळे वंचितांना कसं टॉर्चर केलं जातं ते तुम्ही पाहताय. गेल्या 2 वर्षापासून हा जो अलायन्सचा गुराडा चाललेला आहे, त्या सगळ्यात जास्त टार्गेट कोणाला केलं? त्याला नाना पटोलेला केलं. त्याचं उत्तर आम्ही विचारूच ना. मला टॉर्चर करण्याची गरज काय होती? काय टार्गेट केलं गेलं होतं मला? हे सगळे प्रश्न विचारू. त्यामुळे अजून वेळ आहे त्याला. मी योग्य वेळेस योग्य गोष्टी सगळ्या मांडेल. प्रकाश आंबेडकर पुन्हा म्हटले की तुमची आणि अशोक चव्हाणांचीच मिली भगत आहे, तुम्ही भाजपचे माणसं आहे, पुन्हा टीका केली त्यांनी. अरे मला बोलू द्या त्यांना जेवढं बोलायचं आहे. कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोणाची पक्ष BJPचा
बी पार्टी कोणाची कोणती आहे हे आपण योग्य वेळ मांडू ना. आता अंगावर आलं तर नाना पटोलेचा स्वभाव आहे, त्याचं उत्तर आणि काय त्याचं उत्तर प्रामाणिकपणे कसं द्यायचं आणि वास्तविकतेला देऊन कसं करायचं ते नाना पटोलेला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही उत्तर बरोबर देऊ आणि ते शोभेचं देऊ. आम्ही मर्यादा सोडून बोलणार नाही, मर्यादेमध्येच उत्तर देऊ आणि योग्य देऊ. कारण की आता खूप झालं. मी काही राजकीय परिवारातला नाही, माझी काही राजकीय परंपरा नाही. माझा जो इतिहास आहे देशातल्या लोकांना माहिती आहे, फक्त राज्यातलंच नाही. त्याच्यामुळे राज्याची जनता नाना पटोलेला ओळखतं, नाना पटोलेवर विश्वास आहे. आम्ही योग्य गोष्टी मांडू आणि ते योग्य मांडून ते लोकांना कळेल की वास्तविकता काय. अकोल्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरायला तुम्ही जाणार आहे का? शक्ती प्रदर्शन आहे का अकोल्यात? मी उद्या तुम्हाला कळवतो. एक शेवटचा प्रश्न, भाजपचं मिशन 48 सगळ्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि फडणवीस यांनी. आमचं पण आदेश आहे. त्याच्यामुळे आखरी लोकांनी निर्णय करायचा आहे. काही भाजपवाले जाऊन मतं नाही करणार आहेत, जनता मतदान करणार आहे. कालची आपण घटना पाहिली, हे महाराज लोक आणून ज्या पद्धतीनं त्यांनी मागच्या काळात तुकाराम महाराजांना च्याबद्दल अपमानित केलं, आखरी मग माफी मागितली. आत्ता परमात्मा एक सेवकांच्या विचाराला त्यांनी हात घातला आणि संपूर्ण लोक सर्वसामान्याचा जो मानवधर्म आहे ते सगळे त्याच्या अंगावर गेलेत आणि नंतर माफी मागितली. हा माफी मागणारा माफीवीर जो आहे हे भाजपने निर्माण केलेले माफीवीर आहेत, ते आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे आज जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे अशा भोंदूबाबांच्या माध्यमातून, त्यांचं उत्तर आता यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे परमात्मा एक सेवकांच्या विचाराला यांनी जे हात घातला आणि त्यांच्याबद्दलचं घाणेरडं शब्द बोललेत त्याचं उत्तर यांना द्यावंच लागणार आहे. नांदेड मतदारसंघासाठी मॅच फिक्सिंग झाली तुमची चव्हाणांची, असा तो आरोप होता. थेट तुमच्यावरच टार्गेट केलं जातं. अरे मला आखरी जनता निर्णय घेणार आहेत ना, मॅच फिक्सर कोण आहे हे कळतं ना. त्याच्यामुळे माझा मुद्दा एकच आहे, मॅच फिक्सर कोण आहे, 14पासून कोण फिक्सिंग केलेली आहे, 19मध्ये कोणी फिक्सिंग केलेली आहे, कोणाच्या आदेशाने कुठल्या तिकिटा दिल्या गेल्या, ते सगळी माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मी योग्य वेळेस योग्य घटना सगळ्या विचार मांडेल आणि संविधानिक आधारानं मांडेल. म्हणजे काही असं कोणासारखं वात्रड शिवा घालून कोणाची बेइज्जती करून नाही मांडणार. मी ओबीसीचा माणूस आहे. मी जी चळवळ उभी केली, आज राहुल गांधीजींनी जनगणनेची भूमिका मांडली, ओबीसीची जनगणनेची, ते नाना पटोलेची देण आहे. विधानसभेचा अध्यक्ष वंचिताला न्याय मिळण्याची भूमिका ही नाना पटोलेने सातत्याने केली, खुर्चीची काळजी केली नाही. म्हणून तुम्हाला सांगतो अजून वेळ. एवढे दावे करतात तुम्ही, हे ओबीसीचं नेता आहे, ते म्हणतात की प्रकाश आंबेडकर तुम्हाला भाजपच्या विरोधात निवडणूकच लढायची नाही. 2019ला तुम्ही नागपुरात लढले होते. मी कोणाचं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला काही गरज नाही आहे. मी त्यांचं उत्तर योग्य वेळेस योग्य ठिकाणी देणार, योग्य ठिकाणी देणार. शेवटचा प्रश्न, आत्ता जी मीटिंग आहे आज, कुठल्या मतदारसंघाबाबत मीटिंग्स आहे, काय निर्णय, कधी तोडगा काढला जाणार आज तुम्ही? नाही, मतदारसंघाची नाही आहे, काही सामाजिक संघटनेशी चर्चा आहे, ते बोलून सगळ्यांना कामाला लावायचं. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.